पडवळ घेतले. पडवळ आहे तर धुवून घेतले, पुसून घेतला. आपल्याला पडवळाचे असे गोल रिंग टाइप काप करून घ्यायचे आहेत. इथे आता हा पडवळ आहे तो मी कट करून घेते. पडवळ कट करताना मी ह्या साईज मध्ये कट केलेला आहे. एकदम लहान व एकदम मोठ्या साईज मध्ये सुद्धा कट करू नका. पडवळच्या आतमध्ये जे काही बिया वगैरे असतील ते आपल्याला सगळ्या अशा काढून घ्यायच्या आहे. आणि पडवळ आहे तो अगदी आपल्याला असा गोल रिंग मध्ये पाहिजे. पडवळची भाजी सुद्धा खायला सहसा कुणाला आवडत नाही. ज्या भाज्या आवडत नाही त्याच भाज्या आपण चांगल्या कशा चविष्ट करता येतील तेच ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी इथे एका बाउलमध्ये पाऊण वाटी एवढं ओलं खोबरं घेतलंय. 2 चमचे बेसन भाजून घेतलेलं आहे. बेसन आपल्याला भाजूनच या रेसिपीसाठी घ्यायचा आहे. बेसन मध्ये कच्चेपणा राहिला नाही पाहिजे. छोटा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. 1 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचंय. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा आपल्याला बडीशेप पावडर घालायचे. बडीशेप पावडर घातल्यामुळे सारण आहे ते चवीला खूप छान होतं. आणि पडवळची भाजी आपण हे सारण भरून करणार आहोत. ती चवीला अप्रतिम अशी तयार होते. म्हणून आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप पावडर घालून घ्यायची. छोटा पाव चमचा एवढा मी इथे आमचूर पावडर घातली. 1 चमचा मीठ घालायचे. अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायचे. मसाले आपल्याला चांगले खोबऱ्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचे. मी इथे आमचूर पावडर घातली. तुम्ही त्याऐवजी चाट मसाला घालू शकता किंवा अर्धा लिंबू पिळून घातला तरी सुद्धा चालेल. पडवळ मध्ये भरण्यासाठी हे सारण चवीला अप्रतिम व्हावं ह्यासाठी आपल्याला ह्यामध्ये अजून 2 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे जे सारण आहे पडवळ मध्ये भरण्याचं ते चवीला अप्रतिम असं तयार होईल. आता शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेतले. तुम्ही इथे बघू शकता पडवळ मध्ये हे सारण भरताना मी खालून बोट धरलेला आहे. म्हणजे मसाला जो आपला आहे हे सारण जे आहे ते वरून भरताना खालून निघून जाऊ नये म्हणून आपल्याला खाली असं बोट धरून छान दाबून असं आपल्याला हे सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने मी जे सगळे पडवळचे काप आहे ते भरून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. मी पॅन गरम करायला ठेवले. पॅन चांगलं आपल्याला आधी गरम करायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचे. नंतर आपल्याला हे पडवळचे काप सगळे पॅन मध्ये ठेवून वरून आपल्याला 1 ते 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय. गॅस आपल्याला कमीच ठेवून आपल्याला पॅन वरती झाकण ठेवायचं आहे. 6 ते 7 मिनिटं चांगले हे शिजवून घ्यायचे. पण मध्ये मध्ये 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला ही पडवळ दुसऱ्या साईडने परतून घ्यायची. म्हणजे सगळीकडून एकसारखी चांगली ती शिजली जाईल आणि पडवळ मऊ होईल. खाताना ती चरचरीत लागणार नाही. अशी पडवळची भाजी तुम्ही एकदा घरी करून बघा. अगदी तुम्हाला घरातले पुन्हा पुन्हा करायला सांगतील इतकी ही भाजी सुद्धा चवीला छान होते. इथे आता आपली पडवळ सगळी छान अशी शिजलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी सगळ्या बाजूने आपली एकसारखी अशी शिजली गेलेली आहे. आता आपल्याला ही सगळी एका साईडला करायची आहे. आणि आपलं जे सारण उरलेलं आहे ना ते सुद्धा आपल्याला आता पॅन मध्ये घालून घ्यायचे. त्याआधी आपल्याला 1 चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय. आणि ते सारण जे आहे ना ते आपल्याला अर्धा मिनिट तेलावरती चांगलं परतून घ्यायचंय. त्यामुळे त्यामधला सगळा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. आणि आपली ही भरलेली पडवळ जी आहे ती चवीला अजून छान होण्यासाठी आपल्याला अर्धा मिनिट हा मसाला परतून झाल्यावरती तुम्ही इथे बघू शकता. मी छोट्या वाटीमध्ये पाणी घेतले. त्यामधलं सुद्धा अर्धी वाटी पाणीच मी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता पडवळ जी आहे ना ती मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. म्हणजे तो मसाला पडवळला चांगला कोट होईल. इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीमध्ये. आता आपल्याला पुन्हा ह्यावरती झाकण ठेवायचे. फक्त अर्धा मिनिट साठी झाकण ठेवायचं आहे. अर्धा मिनिट झाला गॅस बंद करून घ्यायची. आपली इथे छान भरलेली पडवळ तयार झालेली आहे. आपल्याला न आवडणाऱ्या भाज्या न खाण्यापेक्षा त्या कशा चविष्ट करून खाता येतील हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.